नमस्कार पब्लिक, कसे आहात सगळे तुम्ही? आत्ता वाजले आहेत सकाळचे 3:30 आणि आपण आहोत पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. हे आहे माझं फ्लाईटचं तिकीट. समोर पहा गेट नंबर 8. माझी फ्लाईट आहे गेट नंबर 7वरून. हे गेट नंबर 7 आहे जिथं आत्ता चंदीगडच्या फ्लाईटचं ऑनबोर्डिंग चालू आहे. आणि ही आहे बाहेर विस्तारा एअरलाईनची फ्लाईट जी की चंदीगडला चालली आहे. याच्यानंतरची फ्लाईट आपली आहे. आत्ता 3:30 वाजल्यात. माझी फ्लाईटचं बोर्डिंग 4:30च्या आसपास सुरू होईलच. ही एवढी भयानक गर्दी चंदीगडला जाण्यासाठी. आणि मी पहिल्यांदाच चाललो आहे असं एकटे विमानाने, त्यामुळे मनामध्ये जरा धाकधूक होत आहे. आणि चला, आपलं आता ऑनबोर्डिंग सुरू झालेलं आहे. बाहेरचं जास्त शूट करू शकत नाही कारण पुणे एअरपोर्ट हे डिफेन्स एअरपोर्ट आहे, सैनिकी एअरपोर्ट असल्यामुळे जास्त शूट करता येत नाही. आता आलो आहे फ्लाईटमध्ये, पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स करतो आहे. हे कोपऱ्यातलं सीट माझं आहे, विंडो साईड. हे असं आतून व्ह्यू. बाहेर जरा धुकं असल्यामुळं आता काहीच दिसत नाही आहे. सकाळचं अजून अंधारच आहे. मनामध्ये थोडीशी भीती वाटते की एकटाच चाललो आहे पहिल्यांदा. ठीक आहे, पण एक्सपिरियन्स करायला पाहिजे. हे माझं विमानाचं तिकीट जे की आहे हैदराबादपर्यंत. तसं तर मला रायपूरला जायचं आहे, पण फ्लाईट चेंज आहे. आणि हे समोर पडलं एक पाऊच ज्यामध्ये थोडंसं मॅन्युअल दिलं आहे, पण ह्या पाऊचमध्ये उलटी करू शकतो आपण, त्यासाठीच आहे. हे एक बुकलेट, माहीत नाही यात काय, मी वाचलं पण नाही काय. इंडिगोने त्यांचं ब्रँडिंग करण्यासाठी हे दिलेलं असतात वस्तू. Hyderabad is 55 minutes away. We will be soaring thousands of feet above the clouds with our VHS Captain Shishir and First Officer Saroj. हे बाहेरचा नजारा. आभाळातून पुणे शहर, किती लहान लहान घर दिसत आहेत. हे मला कॉम्प्लिमेंटरी मील भेटले. आणि बाहेरचा मस्त नजारा. आता आपण ढगांच्या वरती आहोत. हे खाली सगळं सफेद सफेद ढग आहेत. हे समोरच्या बाजूनं असं दिसतंय. जेवढं पाहावं तेवढं ढगच ढग. आणि समोर हे मील आणि मनामध्ये थोडीशी भीती. हे जे मील भेटलं त्यामध्ये हे भेटले मला एक टिश्यू पेपर, हे मखाने, एक ओट्स कुकीज आणि एक पेपर बोटचा ज्यूस. बस. माईक माझा बॅगमध्ये राहिल्यामुळे मला आता व्हॉइस ओव्हर करावं लागतंय. आता मी आलेलो आहे, हे आहे हैदराबाद एअरपोर्ट. इथून मला फ्लाईट चेंज करायची आहे. मला हैदराबादवरून रायपूरची फ्लाईट पकडायची आहे गेट नंबर 11ला. हे आहे बाहेरचा व्ह्यू. हैदराबाद एअरपोर्ट खूप मोठे एअरपोर्ट असल्यामुळं आतून खूप सुंदर आहे. हे असं डेकोरेशन वगैरे मतलब नेक्स्ट लेवल आहे. खूपच छान एक्सपिरियन्स करतोय मी आणि हे समोर ही इंडिगोची एक फ्लाईट आणि एक विस्ताराची फ्लाईट आहे. हैदराबाद एअरपोर्टचा व्ह्यू. मला दुसरा बोर्डिंग पास भेटला आहे जो की हैदराबादपासून रायपूरच्या फ्लाईटचा आहे. गेट नंबर समोर 11 आहे. आणि आता माझीच फ्लाईट लागणार आहे. ते इंडिगोची आहे. हे पण सगळे लोक रायपूरला जायच्या फ्लाईटसाठी थांबलेले आहेत. हे माझं बोर्डिंग पास. आता माझं बोर्डिंग सुरू झालेलं आहे आणि बाहेरचा वेगवेगळं एक इंडिगोचं विमान लागलेलं आहे आणि माझी पण फ्लाईट शेजारीच उभी आहे. इथं मी शूट करू शकतो नीटनेटका, कारण हे हैदराबाद एअरपोर्ट काही डिफेन्स एअरपोर्ट नाही आहे. त्याच्यामुळं ह्या साईडला सगळ्या ट्रॉली आहेत ज्याच्यामध्ये आपले लगेज असतं. ह्या साईडला इंडिगोची एअरलाईन, त्याच्या पुढं आहे एअर इंडिया. हे एअरपोर्ट खूपच मोठे, त्याच्यामुळं खूप फ्लाईट आहे तिकडे.
आणि ही समोर आपली फ्लाईट. आता फ्लाईटमध्ये आतमध्ये आलो आहे आणि हे जो वरून काही धुरासारखं निघतं आहे, जे आता मे बी ए सीचं असावं असा अंदाज. बाहेरचा हा व्ह्यू. आता यार दोन्ही टाईम मला विंडो सीटच भेटलं, बेस्ट आहे. खाली हे फ्यूल भरायचं चालू आहे. समोर आहे इंडिगोचं दुसरी फ्लाईट. मस्त व्ह्यू. दोन्ही टाईम विंडो सीट भेटलं याचा आनंद आहे. यार कंपनी खर्च करते तेवढं तर पाहिजेच, मनामध्ये भीती तर आहेच. आणि हे बाहेर एक प्रायव्हेट जेट बघा. खूप मोठे एअरपोर्ट असल्यामुळे बाहेर मला बघायला भेटलं आणि पहिल्यांदाच एवढं जवळून बघतोय मी हे जेट. समोर मला परत एक कॉम्प्लिमेंटरी मील भेटलं. हे रायपूर एअरपोर्टचा बाहेरचा व्ह्यू आणि मला न्यायला एक गाडी आलेली आहे हॉटेलची. हे भैया आलेत न्यायला व्ह्यू. आणि हां, हे बाहेरचं गार्डनिंग वगैरे. हे ड्रायव्हर न्यायला आलेत मला, जे की हॉटेलवालेच आहेत आणि मी बॉससारखा एकट्याच गाडीमध्ये एवढ्या मोठ्या. चांगलं फील होतं आहे, काहीतरी नवीन अनुभव. आणि आता आपण रूमवरती पोहोचलेलोच आहोत. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि हे हॉटेल आहे. बाहेरचं बी हॉटेलचं. ॲक्च्युली रायपूरचं पण डिफेन्स एअरपोर्ट होतं, त्यामुळे तिथं पण जास्त शूट नाही करू शकलो. आणि ही 410 रूम नंबर आपली आहे. ही रूम नंबर. चलो, तर फायनली रूमवरती आलेलो आहे आणि खूप छान रूम भेटलेली आहे आणि हा एक्सपिरियन्स खूपच छान होता. तर हां, खूप ठिकाणी मी शूट जास्त करू शकलो नाही, कारण मला पुण्यातून हैदराबादला जायचं होतं. तिथं फ्लाईट चेंज करायची होती आणि हैदराबादवरून परत रायपूरला. तर पुण्याचं आणि रायपूरचं जे एअरपोर्ट होतं ते डिफेन्स एअरपोर्ट होतं, त्यामुळे तिथं शूट करायची जास्त परमिशन नव्हती. तरी पण हा थोडंफार जिथं करू शकत होतो शूट तिथं केलं आहे. आणि हां यार, माझा माईक बॅगमध्ये राहिला, त्यामुळं मला इथं आता खूप ठिकाणी व्हॉईस ओव्हर करावं लागलं. तर ते थोडंसं समजून घ्या. आणि हां, खूपच छान एक्सपिरियन्स होता. खूपच छान हॉटेल पण भेटलेलं आहे. 4 स्टार हॉटेलमध्ये पहिल्यांदा राहतो आहे मी असं. तर हां, ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच छान आहे. आणि हां, नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा तुम्ही, ज्यामध्ये मी माझी रूम टूर देईल आणि हां, जे हॉटेलचं पण तुम्हाला दाखवेल. खूप मस्त असं पूल आहे, स्पा आहे इकडे, खूप खूप फॅसिलिटी आहेत. नक्की नेक्स्ट व्हिडिओ बघा. आणि हां, आतासाठी टाटा, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.